राजर्षी शाहू शेतकरी समविचारी पॅनेलच्या वतीनं आज गोकुळचे जे खरेखुरे सभासद आहेत त्या सभासदांचा तलाव देण्याच्या निमित्तानं होत असणाऱ्या या मेळाव्याच्या निमित्तानं या मंचावर उपस्थित असणारे बंटी पाटील साहेब, गणपतराव दादा, माजी चेअरमन रणजित पाटील साहेब, त्याचबरोबर आमदार आसगावकर साहेब, मंचावर सर्वच मान्यवर नेते मंडळी, सगळ्या तालुक्यातले सर्व नेते मंडळी आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी, पत्रकार मित्र, खरं तर मागच्या वेळी गोकुळची निवडणूक झाली ते मल्टी स्टेट करायचे काय नाही करायचे या मुद्द्यावरच प्रामुख्यानं झालेले होते आणि सभासदांनी बहुसंख्येनं निकाल दिलेला होता की हा गोकुळ जिल्हा दूध संघ हा आमचा जिल्ह्याचा आहे आणि तो आमचा अभिमान आहे आणि तो जिल्ह्याचाच राहिला पाहिजे, त्याच्यामध्ये आम्ही वाटेकरी कुणाला घेणार नाही अशा प्रकारची सुस्पष्ट अशी भूमिका सगळ्या सभासदांनी घेतलेली होती. मी या गोष्टीची मुद्दामून आठवण करून द्यायला लागलो आहे कारण राज्यामध्ये सहकारातल्या ज्या काही संस्था दुधातल्या राहिल्या त्या हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच राहिलेल्या आहेत. त्यातला सगळ्यात महत्वाचा म्हणजे आपला गोकुळ असेल, वारणा असेल, राजाराम बापा असेल, राजहंस आणि पुणे जिल्हा दूध संघ म्हटलं तर परत नावच आठवत नाही. एवढ्या संस्था आता सहकारातल्या दुधामधल्या शिल्लक राहिल्यात राज्यामध्ये. त्याच्यानंतर एक कृती आपली महानंद त्याचं काय वाटोळ झालं सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळं आता ही आई संस्था टिकवायची असेल तर हे जे गुजरातचं आक्रमण सातत्यानं महाराष्ट्रावर वाढ लागलेलं आहे ते पहिल्यांदा थोपवणं गरजेचं आहे, हे लक्षात ठेवा. अमूल फक्त सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यापर्यंतच येऊन थांबलेला इथं एका बाजूला नंदिनी यायला लागल्या कर्नाटक राज्य दूध संघ, दुसऱ्या बाजूला अमूलचं आक्रमण व्हायला लागलेलं आहे आणि महाराष्ट्रातल्या सहकारातल्या या सगळ्या दूध संस्थांची अवस्था अशी आहे आणि एकमेव या जिल्हा दूध संस्था सहकारातल्या अशा आहेत की जिथं दूध उत्पादकाला काही न्याय मागण्याचा अधिकार आहे, काही बोलण्याचा अधिकार आहे. नाहीतर आता सगळं आता खासगीकरण झालेलं आहे. अमूल जरी सहकाराचा तोंडवळा असला तर ते कॉर्पोरेट पद्धतीनंच चालवलं जात आहे आणि म्हणून याची आठवण तुम्हाला करून देतो. गेल्या वर्षी जेव्हा दुधाचे भाव पडलेले होते सगळ्या राज्यभरामध्ये, अगदी अमूलच्या आणि गोकुळच्या दरामध्ये 5-5 रुपयाचा फरक पडलेला होता लिटरला, त्यावेळी सुद्धा सामाजिक बांधिलकी म्हणून या कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्या दूध संघांनी राज्यातल्या इतर संघापेक्षा 5 रुपये दुधाला भाव जास्त दिलेला होता. हे लक्षात घ्या. हे कशामुळं? कारण मुळामध्ये ही संस्था आहे शेतकऱ्यांची पेक्षा शेणामुतामध्ये हात घालणाऱ्या आमच्या आया बहिणीची ही संस्था आहे. त्यांनी शेणामुतामध्ये हात घालून दुधाचं उत्पादन घेऊन ही संस्था वाढवलेली आहे, जोपासलेली आहे आणि तिथं आता राजकारणाचा अड्डा होऊ नये असं आम्हाला वाटतं. मी इथं या का आलोय, मी चळवळीतला माणूस आहे, परंतु ही जी काही लोकांची संस्था आहे, शेतकऱ्यांची संस्था आहे, तिचा राजकारणाचा अड्डा होऊन त्याचा महानंदासारखी अवस्था होऊ नये म्हणून मी या ठिकाणी आलो, हे लक्षात ठेवा. आणि हे आपल्याला होऊन द्यायचं नाही. पलीकडे जर तुम्ही बघितला तर मला एक सांगा की उद्या गुजरातचं आक्रमण झालं, अमूलचं आक्रमण झालं, पलीकडे समोरच्या पॅनलचं नेतृत्व करणाऱ्यामध्ये एकाच तरी हिंमत आहे का लाभ विचारायची सरकारला? एकाचं नाव सांगा मला, एकाचं, कुणाचंही नाव सांगा. तेव्हा एक माणूस सांगा असा की हे आम्हाला चालणार नाही, आम्ही आमचं गोकुळचं स्वातंत्र्य अबाधित ठेवणार आहोत, हे आम्ही चालून देणार नाही, असं म्हणणाऱ्याची एकाची तरी हिंमत आहे का सांगा. कुणाचं नाव सांगा मला, मी लगेच सांगतो आहे का नाही. मग मला सांगा की हे कुणाच्या दावणीला बांधायचं आहे काय? जर यांच्यामध्ये हिंमत असती तर गोकुळवर प्रशासक आला नसता, हे लक्षात ठेवा. आहे का हिंमत? यांच्यामध्ये सरकारला किंवा गुजरात्यांना जाब विचारायची हिंमत असती तर गोकुळवर प्रशासक आला असता का? आलाच नसता. प्रशासक निवडणुका लागणार होते की मग प्रशासक आणायची गरजच काय होती? माणसं तुमचीच होती.
माणसं कोणाचे होते? तुमचेच होते. पण तरी सुद्धा तुम्ही प्रशासक आणला. याचं कारण गोकुळचा कारभार गुंडाळून तुम्हाला सगळं अमोलच्या घशात घालायचं आहे आणि हे आम्ही कोल्हापूरकर गुण देणार नाही, हा निर्धार करणं गरजेचं आहे, लक्षात ठेवा. आणि त्यासाठी माझी तुम्हाला विनंती आहे की लोक ठिकाणावर ठेवून गोकुळ सगळ्यांना सामुदायिक नेतृत्वाच्या माध्यमातून चालवणाऱ्यांच्या ताब्यात गोकुळ द्यायचा का कुणाचा तरी ताब्यात देण्यासाठी म्हणून जी काही मंडळी बोलता एकत्र झालेलं आहे त्यांच्या ताब्यात द्यायचं, याचा निर्णय तुम्ही. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.